रोडवर लसणाची गाडी बघायला गेले तर बघितलं आमच्या डॉली मॅडम काहीतरी शिकारीच्या तयारीतच होत्या. म्हटलं चालू द्या मॅडम तुमचं. तर लसूण होता 100ला 1.5 किलो आणि त्या दिवशी बाजारात मी 150ला 1.5 किलो घेतला होता. म्हणजे त्या दिवशी बाजारसुद्धा महाग पडला तर मी घेतला बरं का 100चा 1.5 किलो परत एकदा. म्हटलं राहून द्या स्वस्त आहे. तर त्यानंतर माझं पार्सल आलं होतं तर मग पार्सल मी ओपन करत होते. फ्रीजमध्ये ठेवायचे डब्बे इथे भाजीपाला वगैरे काही असं ठेवायचं. तर मला ते खोलणच झालं किती वेळ. मी किती ट्राय केला पार हात जेवढी होती तेवढी सगळी ताकद लावली पण कसलं खोलतंय मला. तर शेवटी आईनं म्हटलं तुम्ही तिकडून पकडा मी इकडून पकडते. फोन पडला आणि निघालं. म्हटलं शेवटी बरं झालं निघालं. तर मग सगळे डबे चेक करून बघितले झाकणे वगैरे बसतात ते का पाहिलं सगळं. त्या पोरांची मध्ये मध्ये लडबड. म्हटलं काय आता चालू द्या. आणि मग सगळे डबे व्यवस्थित आले छान आले. मला खरंच खूप आवडले मस्त आहेत नाही का. आणि हे सगळे फ्रीजच्या दरवाजात फिक्स होतात ते मस्त असे. त्या दिवशी रताळ्याच्या काचऱ्या म्हणजेच आपले स्वीट पोटॅटो चिप्स बनवले होते मी. ते बाळांना खूप आवडले. रेसिपी आधीच्या व्हिडिओमध्ये आहे मी शेअर केलेली नक्की पहा. खरंच खूप छान आहे. तुमच्या पण बाळांना आवडेल. आणि ते परत बनवले कारण त्यांना खूप आवडले. मयुरेश म्हणला ना त्यामुळे. तर बाबा बाहेर गेले होते. गाडी आली तर दोघे पण बाबांच्या मागे पळत सुटले. कुठे कुठे गेले बाबा म्हणून. तर चिकू लगेच गेला गाडीमध्ये बसायला. म्हणला सुद्धा गेला. आणि आज तर आम्ही सकाळी बघा अचानकच यांचा फोन आला का मेडिकलमध्ये ये गं मला जरा बाहेर का जायचं आहे काम. तर मग 10 वाजता आवरलं. आणि आजचा दिवससुद्धा माझ्यासाठी खरंच खूप चॅलेंजिंग आहे. तसं तर रोजच असतो पण आजचा खूप आहे कारण आज दोघांना मेडिकलमध्ये हँडल करायचे कस्टमर पाहून. आणि तिथल्या एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांना असं वाटलं काय काय ओढून काय काय नको किती काय काय घ्यावं लागेल. बाळांना घेऊन असं मॅनेज करणं खरंच खूप जास्त अवघड आहे. ज्या वर्किंग वुमेन आहेत त्यांनाच माहिती. पोचलो मेडिकलमध्ये तर दोघांना कॅल्सी दिलं खायला. म्हटलं जरा दम घेऊ द्या. आता टास्क सुरू होते माझा आजच्या दिवसभराचं. यांना पण बाय बाय केलं. पुढचा व्लॉग एकदम इंटरेस्टिंग होईल बघा नक्की बघा पुढचा व्लॉग पण आणि हा पण. चला बाय बाय.